आज आपण बघणार आहोत सध्या ट्रेंडिंगला असलेली स्लीव्सची डिझाईन. चला बघूया. अगोदर काय करायचं, 4 फोल्ड 4 पदरी कपडा घडी करायचा आणि जी बंद बाजू आहे ती आपल्या साईडला ठेवायची आणि 13.5 इंच उंची घ्यायची आणि जिथं 13.5 आलं आहे तिथं टिक करून लगेच तिथं 7 इंच घेऊन तिथं देखील एक टिक मार्क करायचं आणि त्याच्या अपोजिट साईडला 3.5 इंच घ्यायचा आणि तिथे देखील एक टिक करायचा. आणि आता इथं एकदम सरळ आकार न देता हलकासा गोलाकार म्हणजे एकदम हलका गोल द्यायचा आणि जसं आपण मार्किंग केली आहे त्या प्रकारे कपडा कट करून घ्यायचा. हा कपडा खूप सुळसुळीत होता त्याच्यामुळे मी पिन लावून कपडा सेट करून घेतला आहे. तुम्ही देखील याचप्रमाणे सेम कटिंग करू शकता. मी दोन्ही बाही एकत्र कट करत आहे त्याच्यामुळे मी 4 पदरी कपडा कट केला आहे. तुम्ही एक एक बाही वेगवेगळी करणार असाल तर तुम्ही 2-2 पदर म्हणजे 2 पदरी कपडा घेऊन देखील करू शकता. आता काय केले मी, जिथं 3.5 इंच घेतला आहे तिथं एक सेंटर काढला आहे आणि आता हे दोन्ही पार्ट जे आहेत ना ते मी वेगवेगळे करून घेते. बघा मी आता कट करून घेतलेले आहे. आता काय करायचं, जे आता हे जी खालची साईड आहे ना, म्हणजे एक साईडला जे मोठं आहे ना, म्हणजे तिथं काय करायचं, डबल फोल्ड करून एक आपली नॉर्मल शिलाई मारायची. शिलाई मारताना फक्त एक काळजी घ्यायची की कपडा ओढायचा नाही. कपडा ओढला ना तर हा सिल्की एकदम म्हणजे असं ऑर्गेन्झा टाईप कपडा असतो त्याच्यामुळे तो असा लांबतो आणि माप सगळं चेंज होतं. त्याच्यामुळं अलगद शिलाई मारायची. नंतर काय केले मी, तुमच्याकडे जी लेस अवेलेबल आहे ती लेस तुम्ही लावू शकता. माझ्याकडे ही हँगिंगची लेस होती म्हणून मी ती अटॅच केली आहे. हँगिंगची लेस लावताना फक्त एवढी काळजी घ्यायची की त्याचे जे मणी आहेत ना ते आपल्या सुईखाली येऊ नये, नाहीतर सुई तुटते. त्याच्यामुळं हळूहळू जेवढं होईल तेवढं हळूहळू बसवायची, कारण इथं घाई केली ना तर सुया तुटते. तर त्याच्यामुळे मी देखील एकदम सावकाश अशी लेस बसवून घेत आहे. जर तुमच्याकडे लेस नसेल अवेलेबल तर नाही लावलं तरी देखील काही प्रॉब्लेम येत नाही. छान दिसते ही बाई. तुम्ही पार्टीवेअर साडीला किंवा तुमच्या एक सिल्क साड्याला ही डिझाईन नक्की ट्राय करा. तुम्हाला खूप आवडेल. त्याच्यामुळे तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओ थोडा पण स्किप करू नका. चला आता बघा माझी शिलाई मारून झाल्यानंतर मी काय करणार आहे, आता ह्याला प्लेट्स घेणार आहे, चुना घेणार आहे. ते कशा घ्यायच्या बघा. 1 इंचाची चून घ्यायची, अर्धा इंच आतमध्ये टक करायचं आणि अर्धा इंच वरी दिसावं. आता मी तुमच्याकडं जी टोकदार वस्तू आहे त्याचा वापर करा. मी आता खिळा आहे माझ्याकडे त्याच्यामुळे मी खिळ्याचा वापर करून जवळजवळ 1 इंचची चून घेत आहे. अर्धा इंच आतमध्ये टक केलं आहे आणि अर्धा इंच वरी दिसावं याप्रमाणे मी माझ्या 7-8 या 9 चुना झाल्या होत्या. सेम तुम्ही देखील अशाच प्रकारे घ्या चुना. चुना इथं मेन आहे. चुनाला गडबड करायची नाही, कारण चुना व्यवस्थित आली नाही तर ही बाईचा जी कावल फुगा होतो ना ते व्यवस्थित होत नाही. आता सेम या प्रकारे पहिली चून फक्त बरोबर मापाची घ्यायची आणि नंतर इकडे जसा चुना घेतलं होतं ना आपण 1 इंचाच्या, सेम तशाच इकडं देखील चुना घ्यायच्या. फक्त त्यांच्यातलं जे अंतर आहे ना ते कमी जास्त करायचं नाही, सेम ठेवायचं. बघा मी एकदम सेम त्याच प्रकारे हळूहळू घेत आहे. आता चुना घेऊन झाल्यानंतर काय करायचं, आपल्याला ते आता बाहीला अटॅच करायचं आहे. बघा किती सुंदर असा काऊल तयार झालेला आहे. आता हे बाहीला अटॅच करण्यासाठी काय करायचं, आपली नॉर्मल बाही कट करून पलटी करून तयार करून घेतलेली आहे मी. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घ्या. आता नंतर सेंटरपासून 2 इंच आणि लगेच त्याच्या खाली 3 इंचावर टिक मार्क करायचं. दोन्ही साईडला सेम या प्रकारेच करायचं. आता टिक मार्क केल्यानंतर जे आपला तयार झालेला काऊल होता, जे पफ होतं ना, तर ते आपण बाहीला अटॅच करून घेणार. माझी बाही उंची या बाहीची 4 इंचाची आहे. तुम्ही 4, 3.5, 4.5 पर्यंत ठेवू शकता. जास्त लांब ठेवायची नाही. बघा आता इथं काय करायचं, टाचणी लावून सेट करून घ्यायचं. सेट केलं कारण हे एकदम सुळसुळीत कपडा, ह्याला टाचणीचा खूप वापर करावा लागतो आणि आपण जिथून 2 इंच घेतलं होतं ना तिथून ते 3 इंचापर्यंत टिक करायचा आणि थोडा अर्धा इंच काऊल बाहेर काढायचा, कारण काऊल थोडा बाहेर काढला ना तर ती आपण घातल्यानंतर चुना उकलत नाहीत, बरोबर बसते. तर म्हणजे असं फुगा बरोबर व्यवस्थित बसते. काही काही वेळेस काय होते, जर आपण असं बाहेर नाही सोडलं तर ती व्यवस्थित होत नाही, पूर्ण असं विस्कळीत दिसते घातल्यानंतर. त्याच्यामुळं फक्त एक अर्धा इंच पुढची साईड तेवढं बाहेर सोडायची. सेम याच प्रकारे दुसऱ्या साईडला देखील तसंच करायचं आणि त्याला देखील पिन्या लावून घ्यायच्या. आता इथं जे राहिलेला मध्ये कपडा आहे ना ते आपण काय करायचं, शिलाई मारताना तिथे एकदम लहान लहान अशा 2 चुना घेऊन तो कपडा ॲडजस्ट करायचा. बघा मी सेम आता काय करते, जसं आपण पिन्या लावलं आहे ना त्या प्रकारे हळूहळू शिलाई मारते. आता इथं देखील मणी सुईखाली येण्याची शक्यता असते त्याच्यामुळे इथं देखील काळजी घ्यायची. आता बघा खालची बाहीचा जसा आकार आहे तसा त्या प्रकारे सेट करत आता इथपर्यंत आल्यानंतर काय करायचं, इथं
एकदम लहान लहान अशा 2 चुना घेऊन ते जो कपडा आहे ना एक्स्ट्राचा तो कवर करून टाकायचा. बघा मी आता लहान लहान घेते चुना. आता सेंटरपर्यंत आल्यानंतर टसनी काढली आहे आणि नंतर इकडं देखील सेम त्याच प्रकारे लहान लहान 2 चुना घेऊन एक शिलाई मारायची. फक्त ती एवढं लक्षात ठेवा की ते अर्धा इंच जो आहे ना आपला काऊल तो बाहेर सोडायचा. त्याच्यानं एकदम व्यवस्थित अशी मस्त बाही तयार होते. जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब देखील करा. जर अजून दुसरा कशाचा व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असेल कुठल्या डिझाईनचा तर प्लीज कमेंटमध्ये मला सांगा. आता ही जी राहिलेला एक्स्ट्राचा कपडा आहे ना दोन्ही साईडला आपण जो अर्धा अर्धा इंच सोडला होता बघा, तो कपडा काय करायचा आता आपण इकडून कट करून टाकायचा. आता कट केल्यानंतर तुम्ही असाच आता तुमची जी बाही आहे ना त्याला असा जोडू शकता. बघा किती सुंदर अशी बाही तयार झाली. तुम्ही पार्टीवेअर साडीला किंवा तुमच्या सिल्क साड्याला एकदम युनिक लुक देते. त्याच्यामुळे ही बाही तुम्ही नक्की ट्राय करा आणि आता सध्या तर ही खूप ट्रेंडिंगला आहे त्याच्यामुळं नक्की ट्राय करा. जर तुम्हाला ही डिझाईन आवडली तर प्लीज प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.